पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील उपस्थित होते। निवडणुकांसाठीची रणनीती, उमेदवारीचं गणित आणि पुढील राजकीय दिशा यावर सविस्तररित्या चर्चा झाल्याची माहिती कळतेय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याच्या विना स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे। स्थानिक नेतृत्व मजबूत असून भाजप स्वतःच्या ताकदीवर या निवडणुका लढवू शकते असा विश्वासही या बैठकीमधून व्यक्त झाल्याचं समजतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील। त्याआधी आज कोल्हापूरमधल्या महायुतीच्या नेत्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे होणार आहे। या बैठकीमध्ये कोल्हापूरमधल्या जागा वाटपाच्या संदर्भातील सविस्तर चर्चा होणार असून आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना याबाबत अहवाल सादर केला जाऊ शकतो। तसेच महायुतीने निवडणुकीला सामोरं जाण्याबाबत एकमत साधल्याचा निर्णय देखील फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवला जाऊ शकतो। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या आमदारांशी वन टू वन चर्चा केली जाते। सर्व आमदारांच्या समस्या एकनाथ शिंदे जाणून घेत आहेत। काल देवगिरी बंगल्यावर नाशिक, कोकण विभाग, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या आमदारांशी शिंदेंनी संवाद साधलाय। आज पुणे, नागपूर आणि अमरावती विभागामधल्या आमदारांशी शिंदे संवाद साधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बैठकीमध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आणि खासदार यांच्यावर विशेष जबाबदारी दिली जाणार आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये आजपासून अंतिम आठवडा प्रस्तावाला सुरुवात होईल। अधिवेशनामध्ये राज्यामधला कायदा सुव्यवस्था, शेतकरी आत्महत्या, धान खरेदीमध्ये होणारी अडचण, टीईटी परीक्षा या संदर्भातील सरकारची भूमिका अशा अनेक विषयांवर विरोधकांनी सरकारला लक्ष केलेलं होतं। दरम्यान विरोधकांच्या हाती अधिवेशनामध्येही निराशा हाती पडली आहे। विरोधी पक्षनेते पदाची घोषणा अद्याप झालेली नाहीये। महाविकास आघाडीकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव तर विधान परिषदेसाठी सतेज पाटील यांनी अर्ज दाखल केले होते, परंतु अध्यक्ष आणि सभापतींकडून कोणताही निर्णय झालेला नाहीये अशी माहिती आहे आणि त्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच्या आशा या अधिवेशनामध्येही धुसरच असल्याचं चित्र आहे। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, अधिवेशनाचा आता अगदी शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत, त्यामुळे आता हा निर्णय याही अधिवेशनामध्ये होणार नाही हे निश्चित झालंय का? अगदी आपण पाहतोय की हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत आणि याही अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेते जे आहे ते मिळताना पाहायला मिळत नाही, त्यामुळे नाराजी आहे ती वाढताना पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी सुद्धा काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली गेलेली होती। त्यामुळे हेही अधिवेशन जे आहे त्यामध्ये दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेते भेटणार नाही। मात्र आज अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे तो सुरू होईल आणि अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये कायदा सुव्यवस्था असेल, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नावरती जे आहे ते विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे। मात्र धारेवर धरत असताना विरोधक किती आक्रमकपणे भूमिका मांडतील हा प्रश्न आहे, कारण आपण पाहतोय की नेहमीप्रमाणे आपण पाहतो की अनेकदा आंदोलन जे आहे ती विरोधी पक्षाकडनं केली जायची, मात्र यावेळी पहिला दिवस सोडला तर आंदोलन जे आहे ती होताना पाहायला मिळालं होतं। त्यामुळे कुठेतरी विस्कळीतपणा जो आहे तो विरोधी पक्षामध्ये पाहायला मिळाला। त्यामुळे आज अंतिम आठवडा प्रस्तावावरती काय नेमकं नेते बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, कायदा सुव्यवस्थेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, यावरती विरोधक किती कठोरपणे भूमिका मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं राहील। त्यासोबत काही अर्धा तास चर्चा आहे, 293चा प्रस्ताव सुद्धा आहे, यामध्ये सुद्धा विरोधक बोलतील। त्यामुळे सगळ्या याच्यावरती नेमकं काय बोलतायत आणि सरकारकडून नेमकं काय उत्तर मिळतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। नक्कीच या संदर्भातले अपडेट घेत राहू। राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। राज्यामधल्या लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची लेखी उत्तरामध्ये कबुली दिली आहे आणि ज्यामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांचा फटका बसलाय। यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। या पैशांची वसुली करून त्यांच्यावर रीतसर कारवाई केली जाणार असल्याचंही अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। अकोला शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड पडलंय। महानगर प्रमुख आणि
मावळत्या महापालिकेमधले गटनेते राजेश मिश्रांसह 4 नगरसेवक अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। नागपूरमधल्या एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या देवगिरी शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। राजेश मिश्रा यांच्यासह नगरसेवक गजानन चव्हाण, अनिता मिश्रा आणि प्रमिला गीते या नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। यासोबतच काही माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तरुण वगैरे यांनीही शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। राज्याच्या कृषी विभागानं कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना बळकटीकरण योजनेअंतर्गत 2024 मध्ये लाखो शेतकऱ्यांना कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, कीटकनाशक आणि नॅनो युरिया या वस्तू वितरित केलेल्या होत्या। या योजनेवर तब्बल 77 कोटी रुपये खर्च झाले होते। दरम्यान शेतकऱ्यांकडून गंभीर आरोप समोर आलेले आहेत की मिळालेल्या वस्तू या कमी दर्जाच्या आणि वापरण्यायोग्य नाहीत। विशेषतः नागपूर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक बॅगेबाबत पंचनामा केला असून बॅग निकृष्ट दर्जाचे असल्याचं त्यांनी एबीपी माझाला कॅमेऱ्यासमोर सांगितलंय। शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशी अपेक्षा असूनही कृषी विभागानं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे आणि कोट्यवधी रुपयांच्या या वस्तू वास्तविक उपयोगासाठी अपूर्ण ठरल्यात असं म्हणत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। दरम्यान या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होतो आणि लाखो शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात। सध्या मी नागपूर जिल्ह्यातील तिनखेडा गावात आहेत। आपल्यासोबत कापूस साठवणूक बॅग मिळालेले अनेक शेतकरी आहेत। ही बॅग तुम्हाला मिळाल्यानंतर या बॅगचा तुम्हाला किती वापर झाला? ह्या बॅगचा वापर फक्त 1 वेळेस केला, भरून तो काही गाडीमध्ये गेलाच नाही, उचलायला गेलो इथं। पण तुम्ही ही 70 किलो साठवण क्षमतेची बॅग आहे, तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त कापूस टाकला म्हणून फाटली का? नाही, कापूस फक्त 62 किलोच भरला त्याच्यात। त्याच्यामध्ये हो, 62 किलो। शासनाने जवळपास 1250 रुपयामध्ये खरेदी केली। 77 कोटी रुपयांच्या ह्या बॅगा खरेदी करण्यात आला। काही शेतकऱ्यांना वापर झाला का, फायदा झाला का? काही फायदाच नाही मग ते एकदाच क्रॅक झाल्याबरोबर डबल यूजमध्ये येत नाही त्या बॅगा। क्रॅक म्हणजे कापसातही आपलं अफरातफर होऊन जाते, तर आम्ही त्या कारणाने मग भरलेच नाही आहे। ची मजबूती काही नाही आहे, निष्कृष्ट दर्जाचं आहे पूर्ण आहे। हे पूर्ण फरशी पुसायच्या कामाचेच हे कपडे आहे, बाकी काही नाही आहे। एवढा 77 कोटी रुपयाची योजना तुमच्यासाठी शासनाने केली म्हणे शेतकऱ्यांचं बळकटीकरण होईल। खरोखर बळकटीकरण झाला? नाही, चांगली क्वालिटी जर दिली तर चांगलं होईल, जर क्वालिटी नाही तर एवढं खास राहणार नाही। अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, तिनखेडा, नागपूर। बातमी अकोल्यामधून। राज्यामधल्या बहुतांश भागामध्ये ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पक्षाच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून कडक पहारा दिला जातोय। मात्र अकोल्यामध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे। अकोल्यामधल्या 4 नगरपालिका आणि एका नगरपंचायत अशा 5 ठिकाणी ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 24 तास कडक पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। अकोल्याच्या तापमानाचा पारा हा 10 अंशांच्या आसपास पोहोचलाय, तर ग्रामीण भागातलं तापमान हे 10 अंश सेल्सिअसच्याही खाली गेलंय। रात्रीच्या 12 नंतर एबीपी माझानं जिल्ह्यामधल्या हिवरखेड, तेल्हारा या ठिकाणच्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेचा आढावा घेतलाय। या कडाक्याच्या थंडीमध्येही पोलीस डोळ्यात तेल घालून स्ट्रॉंग रूम बाहेर कडक पहारा देत आहेत। अकोल्यामधल्या अकोट, हिवरखेड, मूर्तिजापूर, बार्शी टाकळी आणि तेल्हारा या 5 ठिकाणी उमेदवारांचा कार्यकर्त्यांनी अकोला पोलिसांच्या बंदोबस्तावर विश्वास ठेवल्याचं चित्र आहे आणि याचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी। 21 तारखेला नगरपालिका निवडणुकांचा निकाल लागणार आहे, मात्र त्याआधी ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा, चोख पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। आपण अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारामध्ये या ठिकाणी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार सभागृहात या ईव्हीएम ठेवण्यात आलेला आहे आणि 24/7 जो आहे तो पोलिसांचा खडा पहारा, डोळ्यात तेल घालून ते सर्व पोलीस जे आहेत इथली सुरक्षा करताना दिसत आहेत आपल्याला। आणि या ठिकाणी पोलिसांबरोबरच राज्य राखीव पोलीस दल म्हणजे SRPच्या तुकड्या पण या सुरक्षेच्या कामात ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण जे पाहतोय की उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी अनेक ठिकाणी मांडव ठोकून बसलेले आहेत, मात्र अकोला जिल्ह्यात ते चित्र दिसत नाही आहे। पोलिसांवर, निवडणूक प्रशासनावर इथल्या राजकीय पक्षांचा विश्वास आहे आणि पोलिसांचा जो पहारा आहे त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष बिनधास्तपणे अकोला जिल्ह्यात आपल्याला असलेच दिसत आहेत। मात्र 21 तारखेला काय निकाल लागेल याची उत्सुकता संपूर्ण लोकांना, मतदारांना आणि जनतेला लागलेली आहे, हे मात्र तेवढंच खरं। उमेश अलोणे, एबीपी माझा, तेल्हारा।
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 2027च्या जनगणनेसाठी मंजुरी देण्यात आली आहे. 2027 मध्ये 2 टप्प्यामध्ये ही जनगणना होणार असून त्याकरता 11,718 कोटींच्या बजेटलाही मंजुरी देण्यात आली आहे. मागील जनगणना ही 2011 मध्ये झाल्याची माहिती आहे. 2021 मध्ये कोरोना संसर्गामुळे जनगणना झाली नव्हती. आता ही जनगणना 2027 मध्ये होणार आहे. 2027 मध्ये होणारी जनगणना ही देशाच्या विकासासाठी नवीन दिशा निर्देशक म्हणून काम करेल. ही जनगणना भारताच्या नवीनतम लोकसंख्येशी संबंधित आकडे अधिक अचूकपणे प्रतिबिंबित करेल आणि ज्यामुळे विकासाच्या योजनांची आखणी आणि धोरण ठरवणं अधिक प्रभावी होईल अशी आशा गृहमंत्री अमित शहा यांनी बोलून दाखवली आहे. दिल्ली सरकारनं शाळांमध्ये शुल्कवाढ रोखण्यासाठी मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय घेतलाय. दिल्ली स्कूल शिक्षा अधिनियम 2025 आणि त्याचे नियम आता पूर्णपणे लागू करण्यात आले आणि यामुळे आता शाळांना शुल्क वाढवायचे असल्यास सरकारची मंजुरी घेणं आणि पारदर्शक प्रक्रिया पाळणं हे आता अनिवार्य असेल. इंडिगोनं आपल्या अलीकडच्या उड्डाण संकटानंतर प्रवाशांसाठी नुकसान भरपाई प्रक्रिया कशी पार पडेल याबाबत महत्त्वाचे अपडेट दिलेत. ज्या प्रवाशांच्या उड्डाणा निर्धारित वेळेमधून 24 तासाच्या आत रद्द किंवा विलंब झाले असतील त्यांना 10,000ची नुकसान भरपाई दिली जाईल. अशा प्रवाशांची ओळख करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि जानेवारी 2026 पासून इंडिगो या प्रवाशांशी संपर्क साधून नुकसान भरपाई देईल अशी माहिती एअरलाईननं दिली आहे. इंडिगोनं प्रवाशांना सहकार्याची विनंती केली आहे. थायलंड आणि कंबोडियामधला संघर्ष थांबेल. दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या तणावावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विधान केलंय. दोन्ही देश संघर्ष थांबवण्यास तयार असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केलाय. फुटबॉल खेळाडू मेस्सी 3 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर येतोय. कोलकाता विमानतळावर मेस्सीचं आज जोरदार स्वागत करण्यात आलंय. ममता बॅनर्जी, शाहरुख खान आणि गांगुली यांना मेस्सी भेटणार असून उद्या सचिन तेंडुलकरची भेट घेणार आहे. तर 15 डिसेंबरला मेस्सी पंतप्रधान मोदींची देखील भेट घेणार आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जातील. लातूर शहराजवळच्या वरवंटी शिवारामध्ये सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, शरद पवार आणि जयंत पाटील अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच राहुल गांधी देखील अंत्यदर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. ठाण्याच्या आटगाव रेल्वे स्थानकावर अपघात झालाय. जुने तिकीट कार्यालय पाडताना कामगारांवर शिडी कोसळली आहे. या अपघातामध्ये एका कामगाराचा मृत्यू झालाय तर दुसरा जखमी झाल्याची माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.